नमस्कार. आज आपण एका अशा इलेक्ट्रिकल प्रश्नाबद्दल बोलणार आहोत जो खूप लोकांना गोंधळात टाकतो. तर प्रश्न अगदी सरळ आहे. 3 फेज पॉवर सिस्टममध्ये जर एका फेजचं व्होल्टेज 240 व्होल्ट असेल तर 2 फेज एकत्र केल्यावर ते 480 व्होल्ट का होत नाही? उत्तर मिळतं 415 व्होल्ट. असं का? आता बघा, इथेच तर खरी गंमत आहे. जेव्हा आपण एक फेज आणि न्यूट्रल वायरमध्ये व्होल्टेज मोजतो तेव्हा मीटर दाखवतो जवळपास 240 व्होल्ट. पण जेव्हा आपण 2 वेगळ्या फेज वायर्समध्ये व्होल्टेज मोजतो तेव्हा आकडा येतो जवळपास 415 व्होल्ट. म्हणजे सरळ बेरीज तर इथे चालत नाही, गणित पूर्णपणे चुकतंय. मग नक्की पडद्यामागे काय घडतंय? चला तेच समजून घेऊया. हे कोड सोडवण्याआधी आपण या 2 व्होल्टेजच्या प्रकारांना काय म्हणतात ते बघूया, म्हणजे संकल्पना अजून स्पष्ट होईल. तर जे 240 व्होल्टचं रीडिंग आहे ना, म्हणजे फेज आणि न्यूट्रल वायरमधलं, त्याला म्हणतात फेज व्होल्टेज. आणि जे 415 व्होल्टचं रीडिंग आहे म्हणजे 2 वेगवेगळ्या फेजमधलं, त्याला म्हणतात लाईन व्होल्टेज. ठीक आहे, मग आता मूळ प्रश्नावर येऊया. हे फेज व्होल्टेज आणि लाईन व्होल्टेज वेगवेगळे का आहेत? याचं उत्तर खरं तर लपलंय टायमिंगमध्ये. याचं कारण असं आहे की 3 फेज सिस्टममधल्या तिन्ही फेज एकमेकांसोबत सिंक्रोनाइज्ड नसतात. म्हणजे त्या एकाच वेळी त्यांच्या पीकवर किंवा सर्वोच्च बिंदूवर पोहोचत नाहीत. प्रत्येक फेज दुसऱ्या फेजपासून बरोबर 120 अंशांनी मागे किंवा पुढे असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर एका फेजचं व्होल्टेज जेव्हा शिखरावर असतं तेव्हा दुसरी फेज अजून तिथे पोचलेली नसते. आणि याच टायमिंगच्या फरकामुळे आपण 240 अधिक 240 असं सरळ गणित करू शकत नाही. कारण जेव्हा एक फेज पीकवर असतो तेव्हा दुसरा फेज तितक्या व्होल्टेजवर नसतोच. मग याचं गणित कसं करायचं? यासाठी एक खास आकडा वापरला जातो जो या फेजमधला फरक लक्षात घेतो. आणि तो आकडा आहे 1.732. हा आकडा कुठून आला? तर हा आहे 3चा स्क्वेअर रूट म्हणजेच वर्गमूळ. आता बघा गणित किती सोपं होतं ते. आपल्याला फक्त फेज व्होल्टेज घ्यायचं आहे म्हणजे 240 व्होल्ट, आणि त्याला या 1.732ने गुणायचं आहे. बस, जे उत्तर येईल तेच आपलं लाईन व्होल्टेज. करून बघा. 240 गुणिले 1.732, उत्तर येतं जवळपास 415 व्होल्ट. झालं की नाही आपलं कोड सोडून? पण एक मिनिट, ही फक्त गणिताची गंमत नाहीये. ही माहिती प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी खूप महत्वाची आहे. विचार करा, इलेक्ट्रिशियन आणि इंजिनियरसाठी हे ज्ञान किती गरजेचं असेल. त्यांना इलेक्ट्रिकल लोडचं अचूक कॅल्क्युलेशन करावं लागतं, ट्रान्सफॉर्मर कसे काम करतात हे समजून घ्यावं लागतं. या सगळ्यासाठी फेज व्होल्टेज आणि लाईन व्होल्टेजमधला फरक माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि यामुळे एक विचार नक्कीच मनात येतो. आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या दिसताना अगदी साध्या वाटतात, पण त्यांच्या मागे असं काहीतरी इंटरेस्टिंग विज्ञान किंवा गणित दडलेलं असतं, नाही का?